हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 नवी मुंबई चालक मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागू शकतो, म्हणजेच ड्रायव्हिंग टेस्टसाठी किती गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते, यानुसार संपूर्ण माहिती मुलांची असेल मुलींची असेल पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. रँक वाईज PDF जे असणार आपण तयार केलेले आहेत, या लवकरच मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. हे बघा, जागा आहेत या ठिकाणी एकूण 82. SC 12, ST 6, VJA 1, NTB 1, NTC 2, NTD 3, SBC 2, OBC 15, SEBC 8, EWS 9, ओपनसाठी 23. ओपनमधल्या जागांची विभागणी: जनरल 8, महिला 7, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, माजी सैनिक 3, अंशकालीन पदवीधर 1, पोलीस पाल्य 1, होमगार्ड 1, अशा पद्धतीनं टोटल असणाऱ्या 23 जागा ओपनमध्ये आहेत. ओव्हरऑल महिलांना जागा 26 आहेत. ओव्हरऑल सर्वसाधारणच्या जागा 33 आहेत. यानुसार बघा असणारा काय कट ऑफ लागू शकतो ते मी तुम्हाला पुढे दाखवतो. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पुरुषांचा कट ऑफ, ही ऑफिशियल लिस्ट असणारी आहे, जी आपण असणारी रँक वाईज लावलेली आहे. संपूर्ण दिवसाचे गुण ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आतापर्यंत जेवढेही असणारं मैदानी चाचणी झालेली आहे त्या पूर्ण असणाऱ्या मैदानी चाचणीचे गुण याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. यानुसार जर बघायला गेलं तर 50 पैकी 50 गुण घेणारे किती विद्यार्थी आहेत, हा जर आकडा पाहिला, याच्यामध्ये माजी सैनिक किंवा इतर समांतर आरक्षण सर्व असणारं समाविष्ट आहेत. आणि त्यानुसार जर तुम्ही हा आकडा बघितलात तर तुम्हाला इथं दिसतो 659. किती? 659 विद्यार्थ्यांना या ठिकाणी 50 पैकी 50 गुण आहेत. म्हणजे याचा अर्थ ओपन जनरलचा कट ऑफ कितीवर? 8 जागा आहेत बरोबर. त्याच्यात अंशकालीन पदवीधरची +1, अजून एखादं समजा इकडचं तिकडचं आरक्षण नाही आले तर असे मिळून 10. चला आपण राऊंड फिगर या ठिकाणी 12 जागा जरी पकडल्या तर एकाच 15 प्रमाणात या ठिकाणी किती विद्यार्थी बोलवण्यात येतील, तर या ठिकाणी 180 विद्यार्थी. इथं किती आहेत रे? 659 विद्यार्थी आहेत की जे असणारे 50 पैकी 50 मार्कावर आहेत. एकाच 15 या प्रमाणात जरी केलं समजा त्या ठिकाणी, तरी पण या ठिकाणी माजी सैनिक पण याच्यात असले तरी भरपूर सारे असणारे, म्हणजे त्या ठिकाणी जनरलचे भरपूर कॅन्डिडेट आहेत की ज्यांनी असणारे 50 पैकी 50 गुण घेतलेले आहेत. त्याच्यामुळं असं नका समजू की माजी सैनिक जास्त असतील. माजी सैनिक एवढेही पण नाही आहेत ज्याच्यानुसार कट ऑफ खाली येईल असं वाटत नाही. तर ओपन जनरल फिक्स 50. इतरही कॅटेगरीच्या लगभग असणारे त्यांनी एकाच 15 घेऊन बाकीचे असणारे त्यांच्या कॅटेगरीमध्ये वळते केले. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? कारण आपण त्या ठिकाणी शिपाईमध्ये बघतो की एखादा विद्यार्थी असणारा 43 मार्कावाला आहे, 43वर कट ऑफ लागत असेल, 2च विद्यार्थी पाहिजे आहेत पण आहेत 40, तर 40ला 40 मध्ये घेतात. ओपन ड्रायव्हिंग टेस्टसाठी तसं करत नाहीत. आलं का लक्षात? त्याच्यामुळं होतंय काय की या ठिकाणी जे वयानं लहान आहेत विद्यार्थी त्यांना त्यांच्या कॅटेगरीमध्ये असणारे टाकले जाते. म्हणजे 50 पैकी 50 गुण तर हा पहिला कॅटेगरी झाला, पण 50 गुणमध्येही जे वयानं मोठे ते ओपनमध्ये, त्याच्यानंतरच्या वयानं लहानवाले त्यांच्या कास्टमध्ये, आणि सगळ्यात कमी असणारे वय त्यांना असणारं मार्क जरी समान असले तरी त्या ठिकाणी असणारं मध्ये घेतल्या जाऊ शकत नाही जर कॅटेगरीला जागा नसेल तर. यानुसार असणारं बऱ्याचशा कॅटेगरीचा कट ऑफ हा 50 मार्कावर लागेल. खाली आलाच कट ऑफ, तुम्ही 48 गुणवाले जरी विद्यार्थी बघितलात तर 48 गुणवाले पण तुम्हाला इथं भरपूर सारे विद्यार्थी मिळायला भेटतात, जे की बघा या ठिकाणी तुम्हाला 995 पर्यंत आले, जे की 659 मधून जर वजा केले तर लगभग असणारे 336 विद्यार्थी या ठिकाणी 48 गुण घेणार आहेत. म्हणून 48 पेक्षा कमी कट ऑफ येईल असं मला वाटत नाही. कदाचित एखाद्या कॅटेगरीचा अजून 1-2 मार्काचा फरक पडेल, लईत लई बरं का, त्याच्यापेक्षा जास्त काही फरक पडणार नाही. तर हे होता या ठिकाणी पुरुषांचा कट ऑफ. सर्व कॅटेगरीचा लगभग असणारा 50चा लागेल, एखाद्या कॅटेगरीचा असणारा 1-2 मार्कानं 48, लईत लई 47 पर्यंत येईल. 47 पर्यंत गेलो मी तर तुम्ही असणारा दंग होऊन जाताल, एवढे असणारे विद्यार्थी आहेत 47 गुण घेणारे. असो, तर हे होतं त्या ठिकाणी मुलांच्या नवी मुंबई चालक भरतीचं असणारा मैदानी चाचणीचा कट ऑफ. आता मुलींचा कट ऑफ दाखवतो. मुलींच्या जागा तर मी ऑलरेडी तुम्हाला दाखवल्या होत्या. जनरलमध्ये मला वाटतं 7 जागा आहेत.
या 7 जागामध्ये या ठिकाणी कट ऑफ एकाच 15 याप्रमाणे जर तुम्ही केलं तर 105 असणाऱ्या मुली या ठिकाणी बोलवल्या जाते आणि 105 नंबर जर बघितला तुम्ही 105 का इथं बघा तुम्ही या ठिकाणी 180 मुली आहेत की ज्यांना 50 पैकी 50 गुण आहेत. त्याच्यानंतर 47 मार्कवाल्या 48 मार्कवाल्या मुली एकही नाहीत. का नाहीत? कारण ते कॉम्बिनेशन यांचं बनलेलं नाही आहे त्याच्यामुळं. तर या ठिकाणी 50 पैकी 50 गुण 180 असणाऱ्या मुलींना आहेत. म्हणजे ओपन मुलींचा कट ऑफ पण 50 लागेल आणि जर त्यांनी एकाच 15च ठेवले आणि बाकीचे असणारे 75 मुली जर या ठिकाणी बघितलं तर त्या कॅटेगरी म्हणजे इतर कॅटेगरीच्या 5 जागा जातील आणि मुलींना एकूण जागाच त्या ठिकाणी किती आहेत तर तुम्ही सुरुवातीलाच पाहिलेलं होतं ज्याच्यामध्ये असणारं त्या किती जागा होत्या तर 26 जागा होत्या. म्हणजे त्याच्यातले अजून त्या ठिकाणी असणारं इथं 7 आणि नंतर 5 म्हणजे 14 जागा. इथून पुढं असणारं 14 गुणीला 15 केलं तर लगभग असणारं या ठिकाणी 210 विद्यार्थिनी पुढच्या 180 210 म्हणजे 390 पर्यंत जर तुम्ही मुलीचे नंबर बघत गेलात जर त्या ठिकाणी तर इथं बघा या ठिकाणी 47 मार्कवाल्या भरपूर मुली तुम्हाला इथं पाहायला मिळतात. म्हणून मुलींचाही कट ऑफ इथं बघा 47 653 पर्यंत असणाऱ्या 47 वाल्या मुली आहेत. 180 जर याच्यामधून काढले तुम्ही 653 मधून तर लगभग असणारं या ठिकाणी 470 मुली या असणाऱ्या 47 मार्कवाले आहेत लगभग. तर त्यानुसार बघायला गेलं तर मुलींचा कट ऑफ हा 47 पर्यंत येईल. काही कॅटेगरीचा अजून थोडासा खाली येईल EWS वगैरे. बाकी असणारा मला वाटत नाही की इतर कॅटेगरीचा कट ऑफ कमी येईल. तर अशा पद्धतीने आपण मुलींचा पण कट ऑफ या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवी मुंबई पोलीस शिपाई पदाचा कट ऑफ किती लागेल काय नाही ग्राउंड सुरू झालेले आहेत. मी असणारा रोज PDF एडिट करतोय. लवकरच असणारा ग्राउंड जसंही त्या ठिकाणी संपत जाईल तसं मी असणारा त्याच्यावरही व्हिडिओ बनवतो. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक दिलेली आहे पिन कॉमेंटमध्ये. हे PDF टाकतो लवकरच तिथं. चला धन्यवाद. टेक केअर.